स्टार्ट हो. गुड आफ्टरनून. माझं नाव ज्योती नारायण तळेले. मी संस्कार बालक मंदिर येथे 15 वर्षापासून मुख्याध्यापक म्हणून इथं सध्या कार्यरत आहे. संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशन या संस्थेने किंवा या ग्रुपने मला इथं बोलण्याची संधी दिली, त्यासाठी सर्वांचे मी आभार. आज आपण इथं मेंटल ॲबिलिटी या सब्जेक्टविषयी सांगणार आहोत. हा जो विषय इथं घेतलेला आहे किंवा सरांनी याला जे प्रोत्साहन दिले तर विद्यार्थ्यांमध्ये जी इम्प्रूव्हमेंट दिसून येते किंवा त्यांची जी ग्रोथ झालेली आहे किंवा त्या विषयामध्ये जे त्यांना भीती होती ती इथं कमी झालेली, व त्यामुळे विद्यार्थ्यांचं आकलन क्षमता वाढलेली आहे, त्यांची स्मरणशक्ती वाढून दिसून येते आहे. त्या विषयाची जी भीती होती ती कमी झालेली आहे. विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साह दिसून आलेला आहे आणि ह्या ज्या त्यांच्या क्युरीज होत्या किंवा कमतरता होती ती कमी झालेली दिसून येते. त्यामुळे शाळेचा प्रोग्रेस किंवा संस्कार ऑफ ग्रुप एज्युकेशनचा जो प्रोग्रेस व्हायचा आहे तो खूप सुंदररित्या होताना दिसतोय. म्हणजे स्पर्धेमध्ये वाढ झालेली आहे, स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट होणं जे आहे ते वाढलेले, विद्यार्थ्यांचं उत्तीर्ण होणं आहे त्यामध्ये वाढ होताना दिसून आलेली आहे. त्याचबरोबर एक स्पर्धा परीक्षा जी आहे तर ती जी भीती होती ती सुद्धा कमी झालेली आहे आणि त्याच्यामधून आज सगळ्याच ह्या संस्कार ग्रुपचा म्हणजे प्रगतीपथावर जी यशाची पायरी त्यांना हे करायची होती ती हळूहळू त्यांनी सुरुवात केलेली आहे. याचं श्रेय मात्र मी सर्वात प्रथम संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशनचे जे सदस्य आहेत म्हणजे आमचे सर्वांचे लाडके म्हणजे माननीय श्रीयुत जगदीश देसले सर आणि त्यांना बोलवलं आहे ते म्हणजे माननीय सोमानी सर. यांच्या सहकार्यानेच हे सगळं काही घडू शकतं आहे. त्याच्याशिवाय म्हणजे सगळ्यात पहिले त्यांचंच धन्यवाद, त्यांचे आभार, त्यांचंच कौतुक करावं लागेल आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं करू शकतो आहे. तर त्यामुळे सर्वांचंच आभार.